नमस्ते, मी रुपेश गालमे, फॉरेन सीड विक्री प्रतिनिधी महाराष्ट्र. तर आज आपण इथं कळंब या गावात आलेलो आहे. कळंब हे गाव इंदापूर तालुक्यामध्ये येतं. तर अमोल सूर्यवंशी जे आपले शेतकरी आहेत त्यांनी आपलं फॅटबॉय वाहनाची निवड केली होती चारा पिकासाठी. कडवं लावलेलं होतं. तर त्यांनी सरासरी 15 मेच्या आसपास या कडवाची पेरणी केलेली होती. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना आपलं कडवं कसं वाटतं. कडवळ एक नंबर आहे. पुरवणी पेन भरपूर येते हा. आणि आपल्याला दुधाला वाढ पण होते. हा. गुरं बी आवडीन खाते. बर. त्याची म्हणजे डिग्री फॅट एसने भरपूर वाढते पहिल्यापेक्षा. तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दुधाची क्वांटिटी वाढलेली आहे, फॅट वाढलेला आहे, एसएनएफ वाढलेला आहे आणि पुरवठ्याचा चारा आहे. तर तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता? हे बिंदास वापरावं माणसाने, पेरावं करावं. शेतकऱ्यांनी. नवीन वाहन आहे आपलं. हा. सरस म्हणजे ज्वारीपेक्षा आळीचं प्रमाण कमी आहे. मी तर आळी मारली औषध मारली. तुम्ही बघू शकताय आपलं जे कडवं आहे तर त्याच्यावर आळीचा जो अटॅक आहे तर तो खूप कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळं आपलं पीक हे चांगलं उंच जाते. तुम्ही जर बघितलं तर 16-17 फूट उंच आपलं हे पीक गेलेलं आहे. तर पुरवठ्याचा चारा पण हा तुम्हाला कमी जागेमध्ये जास्त चारा मिळू शकतो. तर दुसरे आपले मधलेच शेतकरी आहेत तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की तुम्हाला काय वाटतं. नाही तुमचं नाव सांगा पहिले. यशवंत पाटील. हा. हे मला आवडलं कशामुळं की हे मकातला लय त्रास आहे. मकापेक्षा हे आता गुरांसाठी चांगला उपलब्ध निघाले चारा हा. आहे. आणि एवढं वाढलेलं पहिल्यांदाच पाहिलंय मी तर महाराष्ट्रात. की आता सध्याला तर महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं ठिकाणी गेले राहुल सारखं फिरलोय. असं कडवळच पाहिलं नाही. मला वाटलं ही चेष्टाच करतायत म्हणून मी पाहायला आलो जरा. मकापेक्षा दुप्पट खर्च नाही होत त्याला. मकाला लय खर्च आहे. बरे तुम्हाला हे मस्त विचारलं ते म्हणले, मग त्यांनी मला आता फोन केला म्हणले तुम्ही या. ते आलेत म्हणले तुम्ही या. तुम्ही बघू शकताय तर शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया अशी आहे की त्यांनी फर्स्ट टाइम असं एवढंच छान कडवं बघितलेलं आहे. जरा आडमार्गे जरा हायवेटेज जर असतं ना थांबून बघणार कोणाला मला सकाळी कळल्यामुळे मी सकाळी ऍड्रेस घेतला. ते आता मला म्हणले की आलेत या म्हणून म्हणले ह्यांना म्हणले चला आपण बघून तुम्हाला म्हणलं. दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता एवढा सोसायटीचा वारा सुटला होता बारामती इंदापूर या परिसरामध्ये. तरी सुद्धा हे 16 फूट उंच जाऊन कडवं पडलेलं नाहीये. तर आपलं कडवं पूर्णपणे तार उभा राहतंय कारण हे फायबरचं पर्सेंटेज असल्यामुळं हे मोडत नाही. वाकलं तरी ते परत सरळ उभा राहते. तर सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी जर त्यांना सर्व शेतकरी बांधवांना मी अशी विनंती करेल की त्यांना जर त्यांचा गोठा निरोगी आणि सशक्त ठेवायचा असेल तर त्यांनी हिरव्या चाऱ्यासाठी किंवा मुर्गासाठी फॅटबॉय वाहनाची निवड करून जास्तीत जास्त हिरवा चारा तयार करून त्यांचा गोठा जो आहे तो आरोग्यदायी आणि हेल्दी ठेवावा.